तर आम्ही कालही म्हटलं होतं की काही आमच्या पक्षाचे जे इच्छुक उमेदवार होते की खरंच त्यांना तिकीट द्यायला पाहिजे आमच्या इच्छा होत्या, पण काही महायुती झाल्यामुळे काही अडचणी आल्या. आज प्रियंकाताईंनी सुरेखाताईंच्या प्रभागामध्ये फॉर्म भरला होता. त्यांनी आज इथे पाठिंबा दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व, महायुतीचं नेतृत्व, मला वाटतं नामदार गिरीशच्या नेतृत्वामध्ये त्यांनी ते मान्य केलं की जळगाव शहराचा विकास फक्त भारतीय जनता पार्टी महायुतीच करू शकते. म्हणून त्यांनी आज प्रियंकाताईंनी त्यांना सुरेखाताईंना पाठिंबा दिलेला आहे. मामा, भारतीय जनता पार्टीचे 10 आणि महायुतीचे 12 आतापर्यंत तिथे माघार झाली होती. मात्र आज हे जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि आगामी काळामध्ये अजून काही लोक समर्थन व्यक्त करणार असं करत आहे. काय म्हणा बघा, काल शेवटचा दिवस होता. अजून 2 दिवस जे अपक्ष उमेदवार आहे, जे इच्छुक होते, त्यांचा साहजिक मी परत वारंवार सांगतोय की कार्यकर्त्यांची इच्छा, त्यांनी फॉर्म भरणं, त्यांच्या अपेक्षा व्यक्त करणे चुकीचं नाही, कारण हे कार्यकर्त्यांचा तो अधिकार आहे आणि त्याच्यामुळे हळूहळू का होईना थोडंसं त्यांचा रोष कमी होईल आणि ते रोष कमी होईल. मला वाटतं शेवट ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या पक्षापासून दूर जाणार नाही, कारण त्यांनी पाहिलेले पक्षापासून दूर जाऊन विकास होणार नाही आणि हळूहळू मला वाटतं नक्कीच काही जे अपक्ष उमेदवार आहे ते पाठिंबा आम्हाला देतील. मामा, एक विषय असा होता की महापौर परिसरामध्ये 12 नंबर मध्ये ते मराठे म्हणून आहेत, ते पाठिंबा देऊ शकतील का? बघा, आम्ही सर्व उमेदवारांसाठी प्रयत्न करतोय, सर्वांना विनंती करतोय, होईल तेवढा आम्ही प्रयत्न करणार, त्यांची नाराजी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करणार आम्ही. अरे शेवट तो कार्यकर्ता आहे, मी परत सांगतोय की तो त्यांचा अधिकार आहे नाराजी व्यक्त करणं, पण आम्ही त्यांना आमचा प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे.